काल दुपारी 2च्या आसपास माझे भाऊ कार्यकारी संचालक धाराशिव साखर कारखाना अमर पाटील यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की अकाउंटमधून 1,10,00,000 रुपये सायबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे झालेत. मग त्या ठिकाणी त्या प्रकाराची माहिती घेतली तर भावाच्या नावावर एक नंबरवरती त्या ठिकाणी सेमी करून आमच्या अकाउंटमध्ये 2-3 दिवसापासून त्याला काम काय केलं, आज कसं आहे, कुठं आहे, हे काय झालं का, असं सगळं रिपोर्टिंग होतं. आणि त्याला पहिल्यांदा मेसेज करून सांगितलं की हा नंबर माझा आहे, नवीन सेव्ह कर. आणि त्या माध्यमात त्याला वाटलं की रोजच्या कामाचं विचारते त्यामुळं तो त्यांचाच नंबर असेल. आणि मग काल 11-11:30 वाजता मेसेज करून सांगितलं की मी मीटिंगमध्ये बॅलन्स किती आहे. मग त्यांनी म्हणले बॅलन्स ग्रुपवर टाकलाय. नाही, मला आता अर्जंट 1,10,00,000 रुपये RTGS करायचे आणि हा MK एंटरप्राइजेस नावाची कंपनी त्याला पाठवा. मग ते म्हणले सर मी कॉल करतो. नाही, मी मीटिंगमध्ये आहे म्हणले. मग ते म्हणले अकाउंटला कॉल करायला सांगतो. तर ते म्हणले नाही तूच सांग. आणि असं मेसेजवरती त्यांनी सांगितलं आणि असं जरा दबावामध्ये सांगितलं ते कर, मी सांगितलंय असं. ह्यांना तर थोडं वाटलं की काहीतरी अर्जन्सी असेल म्हणून ह्यांनी RTGS केला. आणि मग ज्यावेळेस डेबिट पडले त्यावेळेस अमर साहेबांना लक्षात आलं की पैसे डेबिट पडल्यावर त्यांनी अकाउंटला फोन केला. तर ते म्हणले आता फायनान्सने सांगितले की तुम्ही करायला सांगितले. ते म्हणले मी नाही. हा प्रकार फसवणुकीचा झाला हे कळल्यावर त्या ठिकाणी लगेचच त्याची फिर्याद दाखल केली. मग धाराशिवचे PI जाधव साहेबांनी SP पोलीस अधीक्षक जाधव साहेबांशी बोलणं झालं आणि त्यांनीच त्या ठिकाणी त्याच्या ऑनलाईन फिर्याद दाखल केली. आणि मग त्याची सगळी चौकशी केली असता MK एंटरप्राइजेस हरियाणामधली ती कंपनी होती आणि त्या कंपनीचं मार्च महिन्यात अकाउंट काढलं होतं आणि तिच्या अकाउंटला फक्त 510 रुपये होते. आणि मग त्याची सगळीच आम्ही तक्रार केली वगैरे. ते करेपर्यंत 1,10,00,000 1,08,32,000 जणांच्या नावावर त्या ठिकाणी पुढे ट्रान्सफर करण्यात आले होते 20 मिनिटांमध्ये. आणि मग 3 लाख होल्ड केले. मग ते पुढे लगेच त्याच्यावरनं 60-70 लोकांच्या नावावरती पैसे गेले आणि मग ते सुरू होतं. असे 7 लेअरमध्ये पैसे पुढे जात होते. मग जसं जसं सायबरनी त्याच्यावर अटॅचमेंट केली आणि मग पैसे होल्ड करायला चालू केले आणि त्यातले पैसे, तो माणूस, त्याचे मोबाईल लोकेशन, त्या माणसाची सगळी माहिती तिथल्या पोलिसांनी जाऊन तिथं हरियाणा त्या बँकेनं तिथं चौकशी केली. त्यावेळेस तो मुंबईत आहे कळालं, त्याचे लोकेशन, त्याचे नंबर्स, त्याचा ट्रॅक काढला. त्यावेळेस पोलिसांच्या हे लक्षात आलं की 2 माणसं महाराष्ट्रातली त्याच्या संपर्कात आहेत. आणि त्यातली 2 माणसापैकी एक आपल्या पंढरपूरचा सागर संत म्हणून होता जो आमच्याकडे नेहमी यायचा. हे तर एक हॉटेल चालवायचा आणि एक सांगली कोल्हापूर साईडचा होता. मग त्या दोघांचे लोकेशन्स काढले तर ते पुण्यात, त्याचं लोकेशन पुण्यात. आणि मग ह्या सगळ्या ट्रॅक पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी यंत्रणा लावली. टोल नाक्यावर वगैरे सगळे त्यांचे त्यातले पैसे विड्रॉल केलेले त्याचे सगळे ट्रॅक. आणि मग हे सगळे ट्रॅक्स लागल्यानंतर रात्रीमध्ये पोलिसांनी ती लोक सगळी कोण कुठं होतं त्यांना सगळ्यांना अटॅच केलं. आणि जे मुख्य आरोपी होते ते पुण्यामध्ये आपल्या लोणी काळभोरच्या तिथं त्या ठिकाणी जयश्री हॉटेलमध्ये होते. आणि 205 रूममध्ये ज्यावेळेस त्यांनी पोलिसांनी पकडलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काही इथली पण लोक आपली त्यात सामील आहेत. आणि मग त्या सगळ्यांना त्यांनी उचललं आणि ते पैसे त्या ठिकाणी करतायत. आणि खूप चांगल्या पद्धतीनं SP साहेब, त्यांचे PI PSI आणि त्यांच्या टीमनं अतिशय वेगाने त्या ठिकाणी 12 ते 14 तासात सगळे आरोपी पकडून त्या ठिकाणी छडा लावला. माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की जर आपल्या बाबतीत असं होत असेल तर आपण देखील सावध झालं पाहिजे. असं कुठल्याही मेसेजवरती, फोनवरती त्या ठिकाणी कन्फर्मेशन न करता असे पैसे त्या ठिकाणी देऊ नये. ह्याच्यात खूप मोठा फ्रॉड होतोय आणि एका टप्प्यावरनं दुसऱ्यावरनं तिसऱ्या अशा कितीतरी टप्प्यावर पैसे जातात आणि ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात जात आहेत आणि ते पैसे त्या ठिकाणी मिळवणं अडचणीच होतंय. तर इथं लगेच ऍक्शन झाल्यामुळं त्या ठिकाणी हे पैसे त्या ठिकाणी आम्हाला आता हे मिळण्याची शक्यता वाटते. खूप चांगलं काम केलं पोलीस अधीक्षक जाधव साहेब, त्यांची सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन.